हत्या प्रकरणांच्या न्यायासाठी नेत्यांचे दौरे वाढलेले आहेत। बीड परभणीमध्ये पवारांकडून कुटुंबाचं सांत्वन केलं गेलं आहे। राहुल गांधी सुद्धा सूर्यवंशी कुटुंबाची भेट घेणार आहेत। हत्या प्रकरणांच्या न्यायासाठी नेत्यांचे दौरे वाढले आहेत। बीड परभणीमध्ये शरद पवारांकडून कुटुंबाचं सांत्वन केलं गेलं, त्यानंतर राहुल गांधी सुद्धा सूर्यवंशी कुटुंबाचं सांत्वन करणार आहेत, भेट घेणार आहेत। बीड जिल्ह्याच्या केस तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा निर्घुणपणे खून केला गेला, तर परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या केली गेली। या दोन्ही प्रकरणात अधिवेशनामध्ये विरोधकांनी जोरदार आवाज उठवत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला। दोन्ही घटनांमधील आरोपींना पाठीशी घातलं जाणार नाही असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेला आहे, तसं आश्वासन दिलंय। हा जो काही गुन्हा घडलाय याचा मास्टर माइंड कोणीही असला तरी त्याच्यावर कारवाई केलीच जाईल। आपण वारंवार वाल्मिक कराडचं नाव घेतलं म्हणून नाव घेऊन सांगतो की या गुन्ह्यामध्ये एका गुन्ह्यात तर त्याचा पुरावा दिसतोच आहे, त्याच्यावर कारवाई होणारच आहे, पण याही गुन्ह्यामध्ये जर वाल्मिक कराड बद्दलचे पुरावे असतील तर तो कोण आहे, कुठल्या पक्षाचा आहे, कोणाकोणासोबत फोटो आहे, सगळ्यांसोबतच आहे। आमच्या सोबत आहे, यांच्या सोबत आहे, पवार साहेबांसोबत आहे, सगळ्यांसोबत आहे। कोणासोबत फोटो आहे याचा विचार न करता कारवाई केली जाईल। तर संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी आम्हाला न्याय हवा आहे, या हत्येतील सूत्रधारांना अटक होणं आवश्यक असल्याचं म्हटलेलं आहे। त्यांनी या कुटुंबानं ही भाऊक मागणी नेत्यांकडे केली आहे। तर संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी आम्हाला न्याय हवा आहे, या हत्येतील सूत्रधारांना अटक होणं आवश्यक आहे अशी भाऊक मागणी नेत्यांकडे केली आहे। जोरफेन याच्या खोलात जाऊन जे कुणी जबाबदार आहेत आणि जे कुणी सूत्रधार याच्या मागे आहेत त्यांना योग्य प्रकारे करायचं आहे, आणि तेही तातडीने। आणि केंद्र सरकार, राज्य सरकार, लोकप्रतिनिधी, वकील मंडळी आणि या जिल्ह्यातील आजूबाजूचे अनेक लोक तुमच्या हितचिंतक म्हणून या फैसल्याकडे गावकऱ्यांच्या आणि या कुटुंबियांच्या मागे आहे। तो फक्त माझा भाऊ नात्यानं रक्तानं गेला असेल, पण 18 पगड जातीला घेऊन चालणारा माझा भाऊ तो आज ह्याच्यात नाही आहे। तर त्या सगळ्या भगिनी आहेत, कुणी माता आहेत, तर त्यांचा आक्रोश होणारच आहे ना दादा। किती दिवस थांबणार? दुःखात होतो आपण सगळे। 7-13 दिवस लोक येत होते, पाहुणे रावळे येत होते, स्नेही येत होते, कसं तरी दुःख सावरायचा प्रयत्न करत होतो आपण, सर्व करत होतो। पण आज त्या दुःखाची म्हणजे परिसीमा संपलेली आहे। आत्तापर्यंत सगळं व्हायला पाहिजे होतं आणि हे करू शकतात, म्हणून तो जो आहे आक्रोश, त्या महिला आहेत ना, त्या 12 तास रस्त्यावर बसलेल्या आहेत न्याय मिळण्यासाठी। हे तर एकदम चिल्लर गोष्ट आहे। सरकारनं दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासन दिल्यानंतरही मवियाच्या नेत्यांकडून मृत कुटुंबियाच्या सांत्वनासाठी दौरे सुरू आहेत। शनिवारी दुपारी शरद पवार यांनी देशमुख कुटुंबाची भेट घेतली, तर अजित पवार यांनी संध्याकाळी बीड आणि परभणीत ते पोहोचले। रविवारी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या अन्य पदाधिकारी कुटुंबाची भेट घेणार आहेत। कुठल्याही परिस्थितीमध्ये इथं कुणाचाही राजकीय हस्तक्षेप त्या ठिकाणी होणार नाही। जे दोषी असतील त्यांच्या पूर्णपणे संपूर्ण चौकशी व्यवस्थितपणे करून त्या दोषींना फाशीची शिक्षा होईल, आणि पुढच्या सगळ्याच्या संदर्भातले त्याचा मास्टर माइंड देखील कोण असेल तर त्याला देखील त्याच्यामध्ये सोडलं जाणार नाही, याच्याबद्दलची ग्वाही मी आपल्याला सरकारच्या तर्फे देखील सांगतो आणि मी माझ्या वतीनं देखील आपल्याला सगळ्यांना सांगतो। कायदा सुव्यवस्था बिघडली आहे। बीड हत्या प्रकरणात मुख्य आरोपी वाल्मिक कराड फरार आहे। कुणाचा पाठिंबा आहे हे सर्वांना माहिती आहे, असं सुद्धा विरोधकांनी म्हटलंय।
मंडळाचे लोक असतात ते बोलत नाहीत, पण सगळेच बाकीचे सगळ्यांची भावना हीच होती की कारवाई त्या प्रकरणात झाली पाहिजे. बीडच्या भयानक हत्या झालेली आहे आणि अशा हत्येनंतर जर पोलीस काही करणार नसतील, जर सरकार काही करणार नसेल, तर या सरकारला मन आहे तरी का? कारण हा कार्यकर्ता जो होता, आम्हाला राजकारण आणायचं नाही आहे, पण ज्याचा खून झाला, ज्याची हत्या झाली, तो भाजपचाच कार्यकर्ता होता ना, भाजपचाच सरपंच होता. मग का भाजपच्या कार्यकर्त्यांनी भाजपसाठी काम करावं? का भाजपच्या कार्यकर्त्यांनी आणि सरपंचांनी भाजपसाठी मतदान करावं किंवा दिवसरात्र एक करून मेहनत करावी? हा प्रश्न देखील आहे. आणि भाजपचेच कार्यकर्ते जर सुरक्षित नसतील या राज्यामध्ये, तर कोण सुरक्षित आहे? बीडची घटना आपल्या समोर आहे की आपल्या सरपंच संतोष देशमुख यांची जी हत्या झाली, अजूनही मुख्य आरोपी वाल्मिक कराड त्यांचे सहकारी अजूनही फरार आहे. त्यांना कोणाचा आशीर्वाद आहे, कोणाचा पाठिंबा आहे, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. बीड जिल्ह्याला तर हे माहितीच आहे. अजित पवार यांनी देशमुख कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी मस्साजोग गाठलं, मात्र येथे त्यांना ग्रामस्थांच्या रोषाला सामोरं जावं लागलंय. ग्रामस्थांनी अजित पवार यांच्या समोरच घोषणाबाजी करत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आमच्या गावात घटना घडून 13 दिवस झालेत. आले ते, पण ते आले ते कशासाठी आले हे आम्हालाही अजून समजलं नाही. आम्ही आहे त्या ठिकाणीच आहोत अजून पण. व त्यांनी आमच्याशी थोडासा संवाद करायला पाहिजे होता किंवा 2 मिनिटं म्हणणं तरी ऐकून घ्यायला पाहिजे होतं. इथं येऊन फोनवर बोलणं ही कुठल्या न्याय नीतिमत्तेमध्ये बसतंय? त्यासाठी अजितदादांनी इथं येऊन आमचा गावकऱ्याचा अपमान करण्यासाठी आले होते का? हा प्रश्न मी मीडियाच्या माध्यमातून विचारते. कारण आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि हे माणसं येऊन इथं नुसतं फोटो सेशन करून जात आहेत का? आज दुपारपासून आमचं गाव बेजार केलंय.